राज्य सरकारकडून मोठा गाजावाजा करत इलेक्ट्रिक बसेस आणण्यासंदर्भात घोषणा करण्यात आलेली होती। जवळपास 5150 इलेक्ट्रिक बसेस या एसटीच्या ताफ्यात दाखल होतील असं सांगण्यात आलेलं होतं। मात्र 3.5 वर्ष उलटून गेलेली आहेत। फक्त 559 इलेक्ट्रिक बसेस या आतापर्यंत एसटीच्या ताफ्यात दाखल झालेल्या आणि त्यामुळे एसटीचा तोटा देखील आपल्याला सध्याला वाढताना दिसतो आहे। एकूणच सरकारची देणी असेल अद्यापपर्यंत मिळालेली नाही आहे आणि एसटीची कुठेतरी आर्थिक अडचण होताना दिसते आहे। आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी श्रीरंग बर्गे सर आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। एकूणच जर का एसटीच्या या इलेक्ट्रिक बसेस पाहायच्या तर अद्यापपर्यंत दाखल झालेली नाही आहे। काय वाटतं, एकूण काय नेमकी कारण आहे त्याला? याचं कारण असं, या गाड्यांची निर्मिती करणाऱ्या कंपन्याच कमी आहेत आणि ज्या कंपनीने ही ऑर्डर स्वीकारली, आपण यापूर्वी हा विषय घेतला होता, त्यांच्याकडे एवढ्या गाड्या देण्याची कॅपॅसिटीच नाही। त्यांनी अनेकांचे ऑर्डर घेतले, त्यांनी कुणालाच गाड्या दिलेल्या नाहीत। आता याच्यातला एक मुद्दा असा आहे की EV ही संकल्पना चांगली आहे केंद्र सरकारची, पण त्या गाड्या येणारच नाहीत। आता त्या गाड्या वेळेवर आल्या नाही म्हणून महामंडळाचं नुकसान झालं। दुसरं आलं आहे, त्या गाड्या पण प्रति किलोमीटर लॉस चालत आहेत आणि त्याचं व्हायबिलिटी गॅप फंडिंग जे आहे ते 3000 कोटीपर्यंत गेलं आहे। अजून किती नुकसान करून घ्यायचं? म्हणजे एक तर उत्पन्न तर मिळत नाहीच आहे नवीन गाड्या आल्यामुळं आणि ज्या गाड्या आल्यात त्याच्यातून पण तोटा वाढतोय। म्हणून ही योजना गुंडाळली पाहिजे असं प्रथमदर्शनी मला वाटते। यामध्ये दुसरीकडे पाहायचं तर कुठेतरी या ज्या हैदराबादमधली स्थित ही इलेक्ट्रिक कंपनी आहे तुझे त्यावर कुठेतरी राज्य सरकार मेहरबान आहे का असे देखील प्रश्न विचारले जात आहेत। मागील 3 जर का घटना पाहायच्या तर रद्द करण्यासंदर्भात पत्र देण्यात आलं, मात्र पुन्हा एकदा ह्याच कंपनीला कंत्राट जे आहे ते सुरू ठेवण्यासाठी सांगण्यात आलं। याचा घटनाक्रम पाहिला तर भरत गोगावले चेअरमन होते, त्यावेळी त्यांनी सांगितलं की कंपनीचं कंत्राट रद्द करू। पुन्हा सरनाईक साहेब चेअरमन झाले, त्यांनीही सांगितलं की या कंपनीचं कंत्राट रद्द करू। आणि मग सेठी साहेब जे होते ACS, त्यांच्याकडे काही काळ चेअरमन पदाचा कार्यभार होता, तेव्हा त्यांना पत्र दिलं होतं आणि रिशेड्युलिंग करून दिलं होतं की या गाड्या पुन्हा तुम्ही या वेळेत द्या। मग त्याच्यावरती पुन्हा मला असं वाटतं मार्च एप्रिलच्या दरम्यान सरनाईक साहेबांनी एक बैठक घेतली आणि त्या रिशेड्युलिंगप्रमाणे गाड्या आल्या पाहिजेत असं त्यांच्यावरती बंधन घातलं त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना। पण रिशेड्युलिंगमध्ये पण त्या गाड्या आल्या नाहीत आणि विशेष म्हणजे की त्याचं भाडं त्यांचं जे ठरलेलं आहे ते देत आहेत 12 मीटर आणि 9 मीटर गाड्याचे, जे आता 559 गाड्या ताफ्यामध्ये आहेत असं मला वाटतं। त्यातले आत्ता 459 नवीन कंत्राटामधले आहेत आणि पूर्वीच्या 100 त्यांचं भाडं दिलं जात आहे ना, आणि त्यांचा फायदा काहीच होत नाही आणि व्हायबिलिटी गॅप फंडिंग जे आहे त्याची अमाऊंट वाढत चालली आहे आणि एसटी लॉसमध्ये चालली आहे। तर हा तोट्यात घालणारा, एसटीला तोट्याच्या खाईत लोटणारा प्रकल्प बंद केला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे। दुसरीकडे पाहायचं तर आर्थिक बाबींसंदर्भात देखील आज बैठक आहे। नेमकं काय मागण्या असणार आहेत? कुठेतरी प्रवाशांची देखील घट होताना दिसते एसटी नाही। खरं तर मी हा विषय उठवला वृत्तपत्रांमधनं, मीडियामधनं, आणि एसटीचं उत्पन्न नक्की कमी झालेलं आहे। अगदी आत्ताचा 10 दिवसाचा आकडा काढला आत्ता या नोव्हेंबरमधला, तर पहिल्या 10 दिवसामध्ये 31 कोटी दर दिवसाला उत्पन्न आहे। प्रत्यक्षात 14.95ची भाडेवाढ झाली आहे। तर तिचा विचार केला तर आणि टार्गेट जे दिले महामंडळाने ते 35 कोटी 60 लाखाचं आहे, म्हणजे जवळजवळ 4 कोटी 60 लाखांनी दिवसाला लॉस आहे। आणि म्हणून बैठक, आणि या निर्णयाचं मी स्वागत करतो। परिवहन मंत्री आणि खरोखर या उत्पन्न वाढीच्या संदर्भात बैठक घेतलेली आहे, पण ही बैठक घेऊन काय होणार नाही। या अधिकाऱ्यांना लाथा घालून हाकलले पाहिजेत। जे महामंडळ लॉस घालत आहेत, वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी बसलेले आहेत, या ट्रॅफिक खात्यातले लोक लागले तिथेच आणि रिटायर्ड तिथंच होत आहेत, यांच्या बदल्या केल्या पाहिजेत। त्यांच्या आतापर्यंत का बदल्या केल्या नाहीत? यापूर्वी परिवहन मंत्र्यांनी घोषणा केली की मार्च म्हणजे साधारणतः मेमध्ये बदल्या केल्या जातील म्हणून, पण त्यांच्या बदल्या केल्याच नाहीत आणि वर्षानुवर्षे ठिया मांडून जे बसलेले अधिकारी आहेत त्याच्यामुळं एसटी लॉस झाले आणि प्रादेशिक कार्यालय 6 केली, त्याचा काहीच फायदा झाला नाही। विनाकारण 1.5 कोटी महिन्याला जात आहेत। मला असं वाटतं प्रादेशिक कार्यालय बंद केली पाहिजेत आणि तोट्याची जबाबदारी अधिकाऱ्यांवर फिक्स करून त्यांच्यावर कारवाया केल्या तर हा प्रश्न मिटेल असं मला वाटतं। एकूणच कुठेतरी जबाबदारी देखील अधिकाऱ्यांची आहे, मात्र जबाबदारी नीट पार पाडत नसल्याचा आरोप देखील आपल्याला श्रीरंग बर्गे सर करताना दिसतात। कॅमेरामॅन रोहित कांबळे, अभिषेक मुठाळ, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।